नाशिक रोड सुभाष रोडला भंगाराच्या गोडाऊनला आग लागून आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. सुभाष रोड येथील आनंद ट्रान्सपोर्ट समोर कांद्याच्या चाळीत असलेल्या लाकडी भंगार, प्लास्टिक पिशव्या भंगार आणि बारदान कारखान्यात आग लागून सर्व काही जळून खाक झाले आहे. सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. आग बाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दल जवळ असल्याने तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र आग ही मोठ्या स्वरूपात असल्याने त्यांना आग विझवणे कठीण झाले. आगीचे लोळ लांबून दिसत असल्याने नागरिक आग पाहण्यासाठी गर्दी करू लागले. सुभाष रोड साइडने केबीएन मार्केटच्या मागे, जुने कोर्टाच्या मागच्या साइडने आतल्या बाजूने अडचणीच्या ठिकाणी आग लागल्याने आग विझवणे जिकरीचे ठरत होते. अग्निशमन दल अगदी जवळ होते, पण अडचणी असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या सुभाष रोड येथून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. ललित ठक्कर, सुपडू खान यांच्या गोडाऊनलाही आग लागून सर्व काही जळून खाक झाले. आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 5 ते 6 बंब 30 कर्मचाऱ्यांसह आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील होते. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. द हिंद न्यूज साठी पराग थोरात, नाशिक.